बाळा, 3:30 वाजले, तू जागी काय आहेस? झोप येत नाहीये? ओव्हर थिंकिंग. बाळा, हे वर्ष तुझं नव्हतं. तू काही गोष्टी ठरवल्या होत्यास आणि त्या गोष्टी या वर्षभरात झाल्या नाहीत आणि इट्स ओके. ह्या वयापर्यंत तुझं स्वतःचं घर का झालं नाही, ह्या वयापर्यंत तुझी स्वतःची गाडी का झाली नाही, तू सेटल डाऊन का झाली नाहीस, ह्या गोष्टीवरून तुला धारेवर कोणीही धरणार नाहीये. पण इतर लोकांच्या टाइमलाईन मध्ये आणि आपल्या टाइमलाईन मध्ये फरक असतो ना. त्यांचं आयुष्य वेगळं आहे, आपलं आयुष्य वेगळं आहे. बरं, आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये कमी प्रेशर आहे का, कमी टार्गेट्स आहेत का, की आपण आपले टार्गेट्स अजून वाढवून स्वतःला अजून प्रेशराईज करतोय? नाही नाही नाही, मी म्हणत नाही की मटेरियलिस्टिक टार्गेट्स ठेवणं चुकीचं आहे, रिझॉल्युशन्स ठेवणं चुकीचं आहे. मी पण रिझॉल्युशन घेतलं होतं ना, की काही करून या वर्षी 6 पॅक ऍप्स बनवायचे, गोव्याला जायचं आणि मस्तपैकी बीचवर जाऊन बीच बॉडी दाखवत फोटोशूट करायचं. झालंय का माझ्याकडून? नाही. डाएटच्या नावाखाली डाएट कोक पितोय. बट एम आय बीटिंग माय सेल्फ ओव्हर इट? नो. कारण उद्या जर माझे 6 पॅक ऍप्स झाले नाही तर तुझं माझ्यावरचं प्रेम कमी होणार आहे का? नाही. हे शाश्वत आहे. दिस इज व्हॉट मॅटर्स. नो नो नो, आय एम नॉट सॉर्टेड. माझे स्वतःचे प्रॉब्लेम चालू आहेत ना. पण माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रश्न सॉल्व्ह झालाय, की मला माझं आयुष्य कुणासोबत काढायचं. अँड दॅट्स यू. ह्या डिपार्टमेंटमध्ये जिंकलोय ना मी. घर काय, गाडी काय घेऊ ना, एक काय 10 घेऊ. पण त्या गाडीत, त्या घरात आपण दोघांनी एकत्र असणं, हॅपी असणं गरजेचं नाही का? सो प्लीज स्टॉप बिंग हार्ड ऑन युअर सेल्फ. ओके? सगळं होईल. तुला जसं हवंय तसं होईल. तुला जे हवंय ते सगळं मिळेल. ओके? चला झोप आता. 4:30 वाजलेत. आत्ता तुला नळस्टॉपवर जाऊन पोहे खायचे? अगं बाळा, थंडी बघ बाहेर. अगं हो, मी बोललो की सगळं तुझ्या मनासारखं होईल, पण याचा अर्थ असा नाही ना होत की आत्ता तू ऐकणार नाहीस ना. माझ्या झोपेचं जे काही खोबरं केलंयस ना तू, तेच खोबरं त्या पोह्यांवर घालून देणार आहे मी तुला. जा आवर, मी गाडी काढतो.